श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा हा सण, आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याचा असा महत्वाचा दिवस. त्यामुळे त्या दिवशी न चुकता माता लक्ष्मीची, कुबेरांची आपल्याला पूजा करायची आहे. घरातील प्रत्येक देवदेवतेची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. त्यासोबतच पितरांची सेवा करायची आहे. पितराला नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य होत असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक नक्की करा. आणि बघा, अक्षय तृतीया हा दिवस खूप शुभ असा मानला जातो, आणि या दिवशी ना भरपूर सारे लोक सोनं, चांदी, गाडी, घर काही ना काही खरेदी करत असतात. पण या दिवशी जरी तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल, चांदी खरेदी करू शकत नसाल, बघा आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना आता जो सोन्याचा रेट आहे ना, त्या हिशोबाने 1 ग्रॅम सोनं घ्यायचं, 1 ग्रॅम काय अर्धा ग्रॅम घ्यायचं म्हटलं तरी खूप अवघड होऊन जातं. पण जर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही नक्की सोनं घ्या. मी असं नाही म्हणते की तुम्ही सोनं खरेदी करू नका. तुम्हाला होते सोनं घेणं तर तुम्ही नक्की सोनं घ्या. तुम्ही कोणतीही शुभ गोष्ट जी करू शकता, फ्लॅट घेऊ शकता, गाडी घेऊ शकता, जे काही करू शकता ते नक्की करा. पण जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही कमीत कमी ही एक वस्तू तुम्हाला विकत घ्यायची आहे. बघा, ती वस्तू कोणती आहे, काय करायचं आहे, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा, अक्षय तृतीयाला मान, सगळे लोक काय म्हणतात, मान आहे सोनं खरेदी करण्याचा. पण सोन्याचे भाव पाहता प्रत्येक जण सोनं खरेदी करू शकत नाही. आणि ठीक आहे, तुम्ही सोनं नाही खरेदी केलं ना तरी तुम्हाला सोनं खरेदी करण्यापासून भले आनंद मिळेल किंवा घरामध्ये सोनं येईल असं मान्यता आहे की आपण एकदा सोनं खरेदी केलं तर, किंवा या दिवशी जे काही आपण खरेदी करतो ते कधीच संपत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही खरेदी केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे. पण जर का तुम्ही याच्या जागेवर धान्य जसं की गहू, डाळ, तांदूळ, असे कडधान्य, ज्वारी, हे सगळं खरेदी करायचं आहे. आता खरेदी करून करायचं काय आहे, तुम्ही हे कधी खरेदी करणार? तुम्ही शक्य होत असेल आदल्या दिवशी खरेदी केलं ना तरी चालेल. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्हाला ते धान्य गरजू व्यक्तींना द्यायचं आहे. बघा, दान करणं ना, दाना इतकं पुण्य असं कशातच नाही आहे. आणि या दिवशी तुम्ही दान केलं ना तर त्याचं पुण्य न संपणार आहे. त्यामुळे तुम्ही काही करा. मी म्हणत नाही की तुम्ही खूप म्हणजे सगळ्याच वस्तू खरेदी करून दान करा. तुमच्या जेवढी कॅपॅसिटी, तुम्ही 1 किलो डाळ देऊ शकत असाल ना, 1 किलो डाळ द्या, गहू द्या, ज्वारी द्या. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही जेवढं देऊ शकता तेवढं द्या. अगदी तुम्ही 10 रुपयाचा बिस्किट पुडा दिला, तो पण गरजू व्यक्तीला, उगीचच द्यायचे त्या दिवशी म्हणून आजूबाजूच्या कोणाला तरी दिलं असं नाही. ज्याला खरंच त्याची गरज आहे ना त्याला जर का तुम्ही दान केलं ना तर बघा तुम्हाला त्याचं पुण्य कितीतरी पटीने लाभणार आहे. आणि शास्त्रानुसार तुम्ही धान्य, तांदूळ, डाळी खरेदी करून गरजू लोकांना दान केलं तर त्याच्या इतकं खरंच पुण्य कशामध्येच नाही. त्यासोबतच पक्ष्यांना दाणं टाका, गाईला चारा द्या, गाईला तुमच्याकडे चपाती भाजी जे काही असेल ते द्या. बघा, जो कोणी अक्षय तृतीयाला अन्नदान करतो ना त्याच्या घरात कधीच अन्नाची कमतरता येत नाही. त्यामुळे आजच्या काळात बघा, आजच्या काळात सोनं कोणी घेईल, कोणी नाही घेईल, पण दुसऱ्याच्या पोटाची भूक भागवणं हे खऱ्या अर्थानं अक्षय पुण्य आहे. कारण की जेव्हा त्याचा आत्मा तृप्त होईल तेव्हा तुम्हाला त्याचा आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून यावर्षी अक्षय तृतीयाला फक्त तुम्ही सोनंच घेऊ नका किंवा एखादी वस्तूच घेऊ नका. त्यासोबत तुम्हाला जेवढे शक्य होईल अगदी 10 रुपयाचा बिस्किट पुडा का असेना, गरजू व्यक्तीला नक्की दान करा.